दिवसा सुद्धा इथे लोकांना बाहेर पडायला भीती वाटत असेल, कुठल्या खड्ड्यात कोण पडेल आणि कोणाचा जीव जाईल सांगता येत नाही. हे शहर खड्डेमुक्त झालं पाहिजे, हे शहर धूळमुक्त झालं पाहिजे, हे शहर स्पीड ब्रेकर मुक्त झालं पाहिजे. ऑल स्पीड ब्रेकर्स इन दिस सिटी आर इलिगल अकॉर्डिंग टू द वर्डिक्ट ऑफ द हायकोर्ट. हायकोर्टाच्या निर्णयानुसार एक सुद्धा इथला स्पीड ब्रेकर हा लीगल नाहीये आणि त्याच्यावर लोक घसरून पडतायत. ते पांढऱ्या पट्ट्या लावलेत ना भस्मासारख्या 5-5, त्यात मोठा भस्मासूर आहे. एक पट्टी बनते 480 रुपयाला आणि त्याचं बिल लावलं जातं 18,000 रुपये. दिस इज हाईट ऑफ करप्शन. आपण ऑफिसमध्ये गेल्यावर कागदाला स्टॅपल मारतो ना, स्टॅपल 2-4 कागद एकत्र आल्यावर किती रुपयाचे असते ते स्टॅपलरचे बॉक्स? छोटं छोटं 10 रुपीज. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये वर्षाला 27 लाख रुपयाचं बिल लावलं जातं फक्त स्टॅपलरच्या पिनांचं. दिस इज अ हाईट ऑफ द करप्शन. आणि हे पैसे कोणाचे आहेत? पब्लिकचे पैसे आहेत. तुम्हाला माहिती आहे पालिकेच्या 9,000 कोटीच्या एफडी होत्या, त्या मोडल्या, त्यातले 8,000 कोटी रुपये फुरेत, गायब आहेत. 22,000 कोटी रुपयाचं कर्ज झालंय पालिकेवर. म्हणजे 8 ते आपल्या हक्काचे गेले आणि 22 30,000 कोटी रुपयाचं कर्ज आहे, डिवायडेड बाय 5 लाख टॅक्स पेअर. तुम्हाला आम्हाला घरी बसल्या 7 लाख रुपयाचा दंड आहे. आज समजा तुम्हाला प्रॉपर्टी टॅक्स 18,000 रुपये असेल यावर्षी, पुढच्या वर्षी असून तो 1.5 लाख 2 लाख रुपये होणार आहे. कशाची किंमत मोजतोय मी? घरी बसलो म्हणून, लक्ष दिलं नाही म्हणून. चौकीदारच चोर निघाल्यानंतर बिल्डिंग मध्ये शिल्लक काय राहील? ज्याला पाणी सोडायला सोडलंय तो जर टँकर भरून दुसऱ्याला विकत असेल तर तुम्हाला पाणी कुठून मिळेल? ज्याला आपण रखवालदार म्हणून ठेवले, घरातले पैसे सांभाळ, तोच जर कपाट घेऊन फरार झाला तर आपण करायचं काय? अशी परिस्थिती पालिकेची आहे. जो तो येतोय लुटतोय. इथे जो कमिशनर होता शेखर सिंग, त्याची चौकशी कोणी बसवली? ती आपण बसवली. त्याला इथून कोणी पाठवून हाकलून दिलं? आपण दिलं. कारण या भ्रष्टाचाराच्या विरुद्ध या शहरात लढणारा एकच माणूस आहे, त्याचं नाव नामदेवराव जाधव, आणि एकच पक्ष आहे, सनई छत्रपती शासन. छत्रपती शासन म्हणजे भ्रष्टाचाराच्या विरोधात, गुंडागर्दीच्या विरोधात. माझ्या पक्षामध्ये एकाही गुंडाला तिकीट दिलेलं नाही. माझ्या पक्षामध्ये ज्याचे ग्रॅज्युएशन पेक्षा कमी शिक्षण आहे त्याला तिकीट दिलेलं नाही मी. मिनिमम यू शुड बी अ ग्रॅज्युएट. तुम्हाला लिहिता वाचता बोलता तरी आलं पाहिजे. भयानक कारभार आहे आपल्या शहरामध्ये. कुठेही तुम्ही जा, जो माणूस कामाला जातो साहेब, त्याची 8 तासाची ड्युटी आहे आणि 4 तास तो गाडीतच बसून असतोय किंवा टू व्हीलरच असतोय. जाईल तिकडे ट्रॅफिक, जाईल तिकडे सिग्नल. हा काय प्रकार आहे? म्हणून हे शहर आपण ट्रॅफिक मुक्त करू. हे रमलर काढले ना, रमलर आणि स्पीड ब्रेकर, तरी आपल्या शहरातलं 30% ट्रॅफिक कमी होईल. या BRTचे बॅरिकेड्स उघडून टाकले ना तरी ट्रॅफिक आपलं 80% कमी होईल. पण हे सगळं लोकांना करायचं नाहीये. त्या बॅरिकेड्स आहेत ना, ते पिवळे पिवळे लावलेले, ते 2700 कोटी रुपयाचे आहेत.